किशोर पुस्तकातील कवितेचं नाव आहे कमळीच्या चिकाचं खरवस. लेखक संजस हळदीकर. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत चौथीत शिकणाऱ्या पक्याच्या बाबाची बक्कळ शेतीवाडी घरदार गुरेढोर शेळ्या घराच्या लगतच शेती व त्यातच एक मोठासा गोठा स्वतःचा ट्रॅक्टर मारुती व्हॅन बाईक पक्याचा बाबा सधन शेतकरी पक्याच्या बाबाला वाटायचं की आपलं पोरग इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकाव फाड इंग्लिश बोलावं म्हणून त्यानं पक्याला इंग्लिश शाळेत घातलेलं. खरं तर पक्या शेतात गुरांसंग शेळ्यासंग जास्त रमायचा. ही विहिरीवर पोहायला जायचा. त्याला आवडायचे आणि त्याची एक आवडती शेळी शाळा सुटल्या पक्या त्या शेळीला रानात चरायला न्यायचा. पक्याने त्या शेळीचं नाव ठेवलं होतं कमळी. चरायला गेलं की पक्या कमळी बरोबर काहीतरी बोलायचा. सवयच पडली होती पक्याला. एकदा असंच चरायच्या ठिकाणी पक्या कमळीशी बोलू लागला. अगं कमळी, मला इंग्लिश का फिंग्लिश मीडियम शाळा आवडत नाही. शाळेत वर्गात सगळी मोठमोठ्या बंगल्यातील अपार्टमेंट मधील त्यांच्या गाड्यातून येणारी मोठमोठ्या लोकांची पोरी त्यांच्या घरातच आई बाबा इंग्लिश बोलतात. फाड तशीच त्याची पोरं शाळेत वर्गात बोलतात.
फाड 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 इंग्लिश कमळे. खरं सांगू मराठीच्या पुस्तकात कविता धडे गोष्टी कशा मस्ती मस्त असतात. आता मला आवडलेली मराठीतील कविता ऐक. एरी एरी पावसा तुला देतो पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. कशीही म्हणून दाखवली तोंड पाठ झाली मला. किती भारी कविता आहे की नाही असं इंग्लिशच्या पुस्तकात काय बिनाय डोकी कोडी लावणार. काही दिवसांनी कमळी व्याली. तिला तिसरी ते चौथी पिल्लं झाली. पक्याला जास्त कम सगळ्यात आनंद शेतातल्या आजीनं कमळीच्या चिकाचा खरवस करून भरलेला डबा पक्याच्या घराकडं पाठवला. नुसता डबाच नाही तर चीक भरून छोटीशी किटली सुद्धा पक्या शाळेतून आलेला. आई खायला काहीतरी दे मला. कमळीकडं जायचंय असं म्हणत पक्या हात पाय धुवायला गेला. आजीनं दिलेला डब्बा उघडला. तितक्यात पक्या तिथं आला. पक्यानं विचारलं आई हे काय. अरे खरवस कमळीच्या चिकापासून तयार केलाय मी खाऊ. पक्याला रावलं नाही. खा की र असं म्हणत आईनं दोन तीन वड्या वाटीतन पक्याला दिल्या. माझ्या कमळीच्या चिकाचा
खरवस झालाय खात खरवस भारी झालाय खात खात पक्या आईला सांगत होता आई उद्या शाळेतल्या डब्यातून खरवस दे मला असं म्हणत पक्यानं ते शेताच्या दिशेने टोकली आज पक्यानं आठवणीनं डब्यातून कमळीच्या चिकाचा खरवस घेतला होता. दुपारच्या सुट्टीत सगळ्या मुलींनी आपले टिफिन उघडले. पक्यानं आपला डबा उघडला व सगळ्यांना उत्साहाने सांगितले की आज माझ्या डब्यातून माझ्या कमळी शेळीच्या चिकाचा खरवस आणलाय कुणाला पाहिजे का काय टेस्ट साठी कुठल्याही मुलीने टेस्ट साठी खरवस घेण्याचा शिष्टाचारही दाखवला नाही. उलट कुचेष्टेने मुली फिदी हसायला लागली. दुपारच्या सुट्टीनंतर वर्ग भरला. टीचर्स एक अनाउन्समेंट केला की उद्या टिफिनमधून तुमचा आवडता खाद्यपदार्थ आणायचा आहे व त्या पदार्थाचे सॅम्पल एका छोट्या डब्यातून आणायचे. उद्या तुलाही तुम्हाला आवडलेल्या खाद्यपदार्थाची स्पर्धा आहे. त्याचे जुंडरी आहेत. एक मॅडम ज्यांनी भरपूर रेसिपीज केली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या
खाद्यपदार्थाच्या सॅम्पलमधून एकच नंबर काढला जाईल. शाळेतून पक्या घरी आला. आईने ती दिलेले दही पोहे आईनं दिलेले दही पोहे खाता उद्या डब्यात आवडता खाद्यपदार्थ व त्याचं सॅम्पल छोट्या डब्यात खाद्यपदार्थांच्या स्पर्धेची जशीच्या तशी टीचर्सची अनाउन्समेंट पक्याने आईच्या कानावर घातली. मग उद्याला काय करू? डब्यासाठी आवडती मॅगी, पिझ्झा, पोहे, बदामी शिरा, थालीपीठ अशा बऱ्याच पदार्थाची नाव घेत आईचं तोंड सुजून गेलं. सगळे पदार्थ पक्याला आवडायचे. आग्रहाने तो बरेचसे पदार्थ डब्यातून न्यायचा. उद्याच्या स्पर्धेसाठी काही खास पदार्थ असला पाहिजे. हा विचार पक्याच्या मनात फेर धरत होता. इतक्यात पक्या आईला म्हणाला, आई उद्या मला कमळीच्या चिकाचा खरवसच दे. दोन्ही डब्यातून मला खरवस आवडतो. सकाळी पक्या शाळेला जायला तयार झालेला. आई खरवसच दिलाय ना. कमळीच्या चिकाचा छोट्या मोठ्या डब्यात दोन्ही डब्यात खरवसच आहे असं म्हणत आई दारात आली. पक्या पळत जाऊन शाळेच्या
बसमध्ये बसला शाळेच्या मैदानावर मुला मुलींची प्रार्थना झाली. मुली आपल्या वर्गात जाऊ लागली. पक्याही वर्गात खिडकीच्या कडेला बसलेला दुसऱ्या तासानंतर एक टीचर वर्गात आल्यावर काही सूचना देऊ लागल्या. प्रत्येकाने आज टिफिनच्या व्यतिरिक्त एक छोटासा डबा आणला असेल. त्यानं आपले नाव सॅम्पल खाद्यपदार्थाच्या नावाची एक चिठ्ठी ठेवा व डबे माझ्याकडे त्या पक्यानेही प्रकाश व कमळीच्या चिकाचा खरवस अशा चिठ्ठीचा डबा टीचरकडे दिला. मुलींचे डबे टीचरकडे जमा झाले. दुपारची सुट्टी झाली. सगळी मुली बडबडत गप्पा मारत डबा खायला बसलेली. मध्येच एक जण म्हणाला, "इन माय टिफिन प्लब सँडविच सॅम्पल." लगेच दुसरा म्हणाला, "इन माय टिफिन स्वीट कॉर्न पिझ्झा." सॅम्पल. एक मुलगी खात म्हणाली, "इन माय टिफिन बर्गर सॅम्पल." असे प्रत्येक जण आपल्या डब्यातील मेनू सांगत चवीने
चवीने खात होते. त्याच्यातल्या एकाने विचारले, व्हॉट इज इन युअर टिफिन. खरवस खात पक्याने उत्तर दिले, इन माय टिफिन. कमळीच्या चिकाचा खरवस. सगळेजण कुचेष्टेने हसले व त्यातील एक जण म्हणाला, मग पक्याच्या कमळीच्या खरवसाचाच पहिला नंबर येणार. सगळे त्याची थट्टा करत मोठ्याने हसायला लागले. दुपारच्या सुट्टीनंतर सगळे जण वर्गात हजर. प्रिन्सिपल, टीचर व त्या जुरीही आल्या. सगळ्या मुलांची उत्सुकता शिगेला पोचलेली की कोणाचा नंबर येणार. टीचर दोन शब्द बोलण्यासाठी मुलींच्या समोर उभ्या. स्पर्धा खूप छान झाली. स्पर्धा आणि स्पर्धेविषयी आपले मत व निर्णय ज्युरी म्हणजेच परीक्षक आपल्यासमोर मांडतील. नमस्कार, मला ज्युरी म्हणजेच परीक्षक म्हणून मान दिला त्याबद्दल धन्यवाद. तीस ते 35 वेगवेगळे खाद्यपदार्थ मला चाखायला मिळाले. खूपच रुचकर खमंग गोड तिखट चवीचे वेगळे
वेगवेगळे पदार्थ मला बघायला मिळाले. काही पदार्थांची बनण्याची प्रक्रिया सुद्धा खूप छान असते. खाद्यपदार्थ आणि शरीर या दोन गोष्टींचा विचार करता पदार्थात जीवनसत्वे कोणती आहे. पौष्टिकता कितपत शरीरात प्रतिकार शक्ती वाढते. काय ऊर्जा जी निर्माण करते. काय कॅलरीज वाढवते का कमी करते. पचनास कसा आहे. नाविन्य वेगळेपणा या सगळ्या गोष्टी परीक्षण करता तपासून बघितल्या गेल्या. तसेच व्यावहारिक दृष्ट्या तो बनवायला परवडतो. काय याही गोष्टीचा मी परीक्षण करताना विचार केला. पदार्थ इथल्या हवामानाला कितपत पूरक आहे. याही गोष्टी विचाराधीन होत्या. आपल्या देशातील प्रदेशातील भागातील ग्रामीण पारंपरिक खाद्यपदार्थांना आपल्याला टाळता येणार नाही. दुर्लक्ष करून
चालणार नाही त्या खाद्यपदार्थांची ओळख करून घेतली पाहिजे. त्याची चव चाखली पाहिजे. आपण विकसित झालो. राहणीमान सुधारले आहे. म्हणजे फॅशनेबल श्रीमंती फास्ट फूड खाद्यपदार्थांच्या आहारी जाऊन आपणच आपले आरोग्य बिघडवून घेतो. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे मला परीक्षण करायला खायला मिळाले. त्यातील एक नंबर आहे, जो पहिला नंबर म्हणून मला जाहीर करावसा वाटतो. तो आहे कमळीच्या चिकाचा खरवस. प्रकाशला त्या न्यूरिनच्या हस्ते एक प्रमाणपत्र व गिफ्ट म्हणून छानसा टिफिन देण्यात आला. पक्याचा चेहरा खुला होता. बऱ्याच मुलांचे चेहरे पडलेले नाराज. काही टीचर्स मुले उत्साहाने पक्याकडे पाहत होते. न्यूरीने पक्याला एक प्रश्न विचारला. हा खरवस कोणी केला? हा खरवस आईने केला. कमळीला चार पाच पिल्ले झाले. कमळीच्या चिकापासून हा खरवस तयार केला. कमळी म्हणजे कोण? न्यूरीने परत एक प्रश्न केला. कमळी म्हणजे माझी शेळी. पक्याने आनंदाने
सगळ्यांच्याकडे बघत उत्तर दिलं. कमळी म्हणजे माझी शेळी, पक्याने आनंदाने सगळ्यांच्याकडे बघत उत्तर दिले. कमळी म्हणजे शेळी, गांधीजींची शेळी. त्या उत्साहाने सांगू लागल्या, मुलांनो, गाईच्या शेळीच्या खरवसाने प्रतिकार शक्ती वाढत जात. कॅलरीज असतील तर त्या कमी होतात. शाळा सुटली. पक्या स्कूल बसमधून घरी आला. आईला बाबाला शेतातल्या आजीला सगळ्यांना आनंदानं सांगायला लागला. सर्टिफिकेट दाखवून लागला. माझ्या कमळीच्या खरवसाचा शाळेत पहिला नंबर आला. तसाच पळत पक्या मोठ्यात गोठ्यात पोचला. कमळीला चरायला गोट्यापासून दूर नेले व कमळीशी आनंदाने, उत्साहाने, कौतुकाने बोलू लागला. अगं कमळे, हे बघ, तुझ्या चिकाच्या खरवसाचे सर्टिफिकेट व बक्षीस म्हणून टिफिन तुझा पहिला नंबर आला. 30 पदार्थात तुझा खरवस पहिला आला. त्या परीक्षक बाई
कौतुकाने तुला गांधीजींची शिळी असही म्हणाल्या. कौतुकाने पक्या कमळीकडे बघत चारा घालत होता. चाऱ्याच्या झुळकीबरोबर फांद्या एकमेकांवर पापटत होत्या. जणू काही टाक्या वाजत कमळीचं कौतुकच करत होत्या. किशोर पुस्तकातील